महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. मी शांताराम मनवरे, माझी मुलगी कुमारी तनिषा शांताराम मनवरे हिची 15 जुलै 2024 रोजी राहत्या घरी तिची मैत्रीण कीर्ती खंडकी हिने आणि तिच्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी निर्गुण हत्या केलेली आहे आणि आत्महत्येचा बनाव करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात. येरवडा परिसरामध्ये गुन्हेगारीचे स्वरूप वाढलेलं आहे. छोटे छोटे बच्चे मुलं हे गुन्हेगारी स्वरूपातले मानतात. याचं केवळ आणि केवळ एकच कारण आहे, ते म्हणजे हलगर्जी पोलीस प्रशासन आहे. मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिचं प्लॅनिंग केलेले कीर्ती खंडकी ही एकदम प्लॅनिंग करून आलती. ज्यावेळेस आत्महत्या केली त्याच्यापूर्वी 4 दिवसापासून ती येत असताना तिने प्लॅनिंग करून आलेले तिच्यासोबत जेवढे मित्र आहेत तिचे त्यांना सर्वांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. जर मला न्याय नाही मिळाला तर मी भारत सोडून पाकिस्तानला जाईन. पाकिस्तान जिंदाबाद करेन. मी भारतात राहणार नाही जर मला न्याय नाही मिळाला तर. आणि आत्ता जे आहेत अमित शहा गृहमंत्र्यांच्या मी गाडी खाली आत्मदहन करेन तरच मला आहे ना माझ्या मुलीला शांती मिळेल. आणि या राज्यमंत्री, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री सर्वांना, मोदी सरांना मी विनंती करतो, जर मला न्याय मिळाला आहे तर मी मोदी सरांच्या घराच्या दारात आत्मदहन करेन तरच मला न्याय मिळावा ही विनंती आहे. आणि मी राष्ट्रावरती प्रेम करतो. पोलीस खात्याची मी इज्जत करतो. पोलीस गणेशाची इज्जत करतो. जी इज्जत करतो मी माझी भावनिक जे आहे भावनिकता पोलीस प्रशासनाने समजून घ्यावं आणि पोलीस बांधवांनी प्रामाणिकपणे काम करावं. आणि यामध्ये राजकीय दबाव येतो. या राजकीय दबावामुळं या येरवड्यातली गुन्हेगारीला पूर्ण स्वरूप मिळतं. हे राजकीय ना एकदम नालायक लोक आहेत. ज्या राजकीय लोकांनी यात हस्तक्षेप केलाय त्यांना सुद्धा यामध्ये चौकशीला करावी ही माझी नम्र विनंती. अमित शहा साहेबांना विनंती, आपण या दौऱ्यावर आलेले आहेत, मला भेटून जावं, माझ्या घरी माझ्या कुटुंबाचं